नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, आजचा हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्याचा आहे, कारण 4 डिसेंबर 2025 गुरुवार हा दिवस अत्यंत दुर्मिळ अशा 4 महायोगाने जुळून आलेला आहे. तर ते कोणते महायोग? तर या दिवशी आहे दत्त जन्मोत्सव, सोबतच मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र गुरुवार, नंतर पौर्णिमा तिथी असल्यामुळे, तसेच या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे सत्यनारायण देखील पूजा करणार आहेत. तर या 4 तिथी एकत्र आल्यामुळे हा एकदम दुर्मिळ असा दिवस आहे. तसेच मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी असल्यामुळे अन्नपूर्णा मातेची सुद्धा जयंती या दिवशी आपण साजरी करणार आहोत. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास संध्याकाळी कसा सोडायचा आणि दत्त जयंतीचा उपवास दुसऱ्या दिवसापर्यंत 5 डिसेंबर पर्यंत कसा चालू ठेवायचा, याचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर बघा, गुरुचरित्राचे पारायण देखील दत्त जयंती दिवशी समाप्त होणार आहे. मग या दिवशी प्रथम थोडक्यात जाणून घेऊया की आपल्याला दत्त जयंतीचं गुरुचरित्राचे पारायण देखील दत्त जयंती दिवशी समाप्त होणार आहे. तर गुरुचरित्राचे उद्यापन किंवा सांगता आपल्याला 5 डिसेंबर म्हणजे शुक्रवारी करायची आहे. केंद्रात केलेले पारायण असो वा घरी केलेले पारायण असो, उद्यापन या दिवशी करायचं आहे. दत्तगुरूंचे पारायण करणारे किंवा ज्यांचे पारायण 4 तारखेला पूर्ण होत आहे आणि न करणारे यांनी देखील हा उपवास 5 डिसेंबरला सोडायचा आहे. तसेच 27 नोव्हेंबर पासून सुरू केलेल्या या 3 वाचन पूर्ण झाल्यावर 4 डिसेंबरला उपवास धरून 5 डिसेंबरला उद्यापन केलं तरीही चालेल. उद्यापनाचा व्हिडिओ हा स्वतंत्र मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तर आता बघा, दत्त जयंती उपवास हा एकादशी प्रमाणे असतो. तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबर शुक्रवार पूजा, नैवेद्य, आरती करूनच सोडायचा असतो. या दिवशी केवळ फराळाचे पदार्थ खाल्ले जातात. मात्र गुरुवारी उपवास आहे तर त्याच दिवशी संध्याकाळी अन्नाचा नैवेद्य दाखवून सोडायचा असतो. याच पद्धतीने आपण अन्नपूर्णा मातेचा देखील उपवास संध्याकाळी सोडत असतो. तसेच पौर्णिमेचा व सत्यनारायणाचा उपवास देखील सायंकाळी आपण सोडत असतो. पण आता हे एकाच दिवशी उपवास कसे करावेत? बघा, दत्त जयंतीचा उपवास न मोडता मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास सोडण्यासाठी हा विशेष संकल्प करणे आवश्यक आहे. सायंकाळच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी कुटुंबातील इतरांसाठी अन्नाचा नैवेद्य म्हणून वरण, भात, भाजी, चपाती ह्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आणि ते तुम्ही खाऊ शकतात. पण बघा, जर घरामध्ये सगळ्यांचाच उपवास असेल तर तुम्ही फराळाचा एखादा पदार्थ दाखवला तरीही चालतील. आणि पण जो व्यक्ती दत्त जयंतीचा उपवास करत आहे त्याने मात्र अन्नाऐवजी फराळाचे पदार्थ सायंकाळी खावे. उदाहरणार्थ दूध, पंचामृत, एखादे फळ, ड्रायफ्रुट्स वगैरे खावे. बघा, आपल्याला मातेसमोर बसून एक संकल्प करून करायचा आहे. आसनावर बसून उजव्या हातावर पळीवर पाणी, अक्षता, हळद, कुंकू घ्यायचं. हातात पाणी धरून संकल्प बोलायचा, हे महालक्ष्मी माते, आज मी जी मनोभावी गुरुवारचा उपवास पाळला आहे, आता मी समोर ठेवलेले जे फराळाचे पदार्थ, दूध, पाणी ग्रहण करून माझा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास इथे संपन्न करत आहे किंवा सोडत आहे. आणि यानंतर माझा दत्त जयंतीचा उपवास मी दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजेच 5 डिसेंबरपर्यंत चालू ठेवणार आहे. हे बोलून आपल्याला हातातील पाणी तामणात सोडायचे आहे. त्यानंतर समोर ठेवलेले फराळाचे पदार्थ, दूध, पाणी तुम्ही खाऊ शकता. फराळाचे पदार्थ खाल्ल्याने तुमचा मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास संपन्न झाला. अन्न ग्रहण न केल्यामुळे तुमचा दत्त जयंतीचा उपवास खंडित झाला नाही आणि जो दुसऱ्या दिवसापर्यंत तसाच चालू राहील. आणि हे सर्व करत असताना मनामध्ये किंतु परंतु असा विचार करायचा नाही. तसेच या दिवशी आपण सत्यनारायण पूजा करणार आहोत. जर घरात जागा कमी असेल तर आपण जिथे दत्तगुरूंची किंवा स्वामी महाराजांची पूजा मांडलेली आहे तिथेच तुम्ही त्या चौरंगावर तीही पूजा मांडू शकता. सकाळी गुरुवारची माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करून घेऊ शकतात. संध्याकाळी प्रदोष काळ सत्यनारायण पूजा करा. दत्तगुरूंच्या किंवा ग्रंथाच्या बाजूला एका बाजूला कलश, तांदूळ ठेवून पूजा मांडणी करू शकता. त्यावर भगवान श्रीहरी, विष्णू व बाळकृष्णाची मूर्ती ठेवा आणि सत्यनारायणाची पोथी वाचून नैवेद्य दाखवा. मात्र गुरुचरित्र ग्रंथाचा पाठ चुकूनही हलवू नका, तो तिथेच ठेवा. तसेच गुरुचरित्राच्या उद्यापनाच्या स्वयंपाकात कांदा, लसूण वापरायचा नाही. स्वयंपाक पुरणाचा किंवा वरण, भात, भाजी, चपाती असा साधा करू शकता. मात्र घेवड्याची भाजी ही आवर्जून करायची आहे. नैवेद्य आपल्याला एकूण 4 मुख्य नैवेद्य बनवायचे आहेत. या व्यतिरिक्त काय तर गाय आणि कुत्रा यांच्यासाठी 2 छोटे नैवेद्य जरूर काढायचे आहेत. गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन आपल्याला 5 डिसेंबर म्हणजेच 12 वाजेपर्यंत करायचे आहेत. शक्य असल्यास सकाळी 8:30 पर्यंत स्वयंपाक तयार करून 8:30च्या नैवेद्य आरतीपर्यंत आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. ब्राह्मणाला जेवायला बोलवायचं किंवा ब्राह्मणाच्या नावाने सीधा काढा द्या किंवा त्यांना मंदिरात सुद्धा तुम्ही देऊ शकता. तसेच दुसऱ्या दिवशी 5 डिसेंबरला सकाळी माता लक्ष्मीची आणि सत्यनारायणाची पूजा देखील तुम्ही
उचलून घेऊ शकता. तर हा महायोगाचा दिवस आपल्यासाठी अत्यंत कल्याणकारी ठरो. हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. ही साधी सोपी पद्धत वापरून तुम्ही सर्व उपवासाचे पुण्य आणि फळ प्राप्त करू शकता. हा माहिती